MGR, जयललिता, NT रामाराव, विजयकांत, चिरंजीवी, पवन कल्याण, कमल हासन, रजनीकांत आणि आता विजय. अभिनेता ते नेता असा या व्यक्तिमत्वांचा प्रवास राहिलेला आहे. अर्थात हे चित्र दक्षिणेमधलं आहे, पण थोडं वर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर मात्र चित्र हे 360 डिग्रीमध्ये बदलतं. आपल्याकडच्या अभिनेत्यांचा किंवा कलाकारांचा आणि राजकारणाचा फारसा काही चांगला संबंध राहिला आहे असं आत्तापर्यंत तरी दिसून आलेलं नाही आहे. जिथं कलाकारांना सिनेमात नीट कामगिरी करता आलेली नाही तिथे राजकारणाचा शिवधनुष्य ते पेलू शकतील का ही शक्यताच खरं तर धुसर आहे. दक्षिणेतल्या कोणकोणत्या राजकारण्यांची पार्श्वभूमी कलाकारीची राहिलेली आहे, कोण सक्सेसफुल झालं आणि कोण फेल, महाराष्ट्रातले कोणते कलाकार मुख्यमंत्री होण्यापर्यंत मजल मारू शकतात, आहे का असं कोणतं व्यक्तिमत्व. विजय यांच्या विजयानंतर राज ठाकरेंशी का होतीये तुलना, महाराष्ट्राला कधी मिळणार विजय, या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत सर्व प्रश्नांची उत्तरे. सो स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तलपती विजय म्हणजेच चंद्रशेखर जोसेफ विजय, ह्यूज फॅन फॉलोईंग असलेला एक साऊथ इंडियन हिरो आणि आता CM. राजकीय पक्ष स्थापन केला काय आणि वर्षभरामध्ये नंबर 1 बनून थेट मुख्यमंत्रीच झाला. तमिळ लोकांनी डोक्यावर घेतला. विजय यांनी तीच राजकीय परंपरा कायम राखली जो वारसा MG रामचंद्रन, जयललिता जयरामन यांनी चालवला. या तिघांचंही वैशिष्ट्य म्हणजेच कलाकार किंवा अभिनेता असलेला पहिला मुख्यमंत्री म्हणजेच MGR, तब्बल 6 टर्म मुख्यमंत्री म्हणजे जयललिता आणि पक्ष स्थापन केल्याच्या पहिल्याच झटक्यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवणारा आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारा विजय. याशिवाय इतर अनेक अभिनेते किंवा सिने क्षेत्रातले लोक राजकारणामध्ये आहेत आणि राजकीय विषयावरती न घाबरता आपली मतं व्यक्त करत असतात. मग कमल हासन असतील, प्रकाश राज असतील आणि इतर बरेच जण. पण दक्षिणेमध्ये अभिनेते सक्सेसफुल राजकारणी कसे होतात याचा कधी विचार केलाय का? आम्ही काही मुद्दे काढलेत बघा, कदाचित तुम्हाला पटतील. पडद्यावरची कॅरेक्टरच असतात राजकीय. दाक्षिणात्य सिनेमा किती रिच किंवा वरच्या लेवलचा असतो हे आपण पाहत असतोच नेहमीच. त्यातले कॅरेक्टर्स राजकारणाशी कनेक्ट असतात. हिरो हा अनेकदा गरिबांचा रक्षक असतो, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा असतो, आई बहिणींचा संरक्षक असतो, भाषेचा अभिमानी असतो. विजय यांचे सिनेमे देखील असेच आहेत ज्यामध्ये त्यांनी सामाजिक काम करणारे किंवा राजकारणी म्हणून कॅरेक्टर प्ले केलेलं आहे. जसं की तमिळन असेल, वेलायदन असेल, कत्ती असेल, मर्सल असेल, सरकार, मास्टर आणि आता जननायकन. या कॅरेक्टर्सकडे प्रेक्षक केवळ सिनेमातलं पात्र म्हणून पाहत नाहीत, फक्त अभिनेता म्हणून पाहत नाहीत, तर आपला माणूस, आपल्यातलाच माणूस म्हणून या कॅरेक्टर्सकडे पाहण्याची एक पद्धत ही सर्वसामान्य लोकांची राहिलेली आहे. दुसरा मुद्दा, फॅन क्लब म्हणजे पाठीराखेच. कोणताही सिनेमा रिलीज झाल्याच्या नंतर तिथल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघा, रिस्पॉन्स बघा. पडद्यावरच्या आपल्या हिरोला रिअल हिरो ते का करणार नाहीत? तमिळ तेलुगू सिनेमामध्ये पाठीराखी म्हणजेच फॅन क्लब हे फक्त पोस्टर लावणारे गट नसतात. ते रक्तदान, अन्नदान, त्यानंतर वाढदिवसाचे कार्यक्रम, आपत्तीमध्ये व्यवस्थापन किंवा मदत, गावोगावी बॅनर, स्थानिक नेत्यांशी संपर्क अशी कामं करत असतात. नंतर हेच नेटवर्क मतदान यंत्रणा बनू शकते, जे विजय यांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं. त्यांच्या मक्कळ यक्कम संघटनेचं जाळं आणि त्याद्वारे सामाजिक आणि राजकीय प्रवास कसा राहिला हे आपल्यासमोर आहे. याशिवाय आणखी एक उदाहरण म्हणजेच अभिनेते आणि DMDK पक्षाचे विजयकांत. त्यांनी 2006 मध्ये पहिल्याच निवडणुकीमध्ये 8% जास्त मतं मिळवली आणि 2011 मध्ये मुख्य विरोधी पक्षापर्यंत ते पोहोचले. तिसरा मुद्दा, भाषा आणि अस्मितेशी पक्की नाळ. दाक्षिणात्य कलाकारांची नाळ आपल्या भाषेशी, आपल्या अस्मितेशी पक्की जुळलेली असते. तामिळनाडूमध्ये द्रविड चळवळ, तमिळ भाषा, थिएटर, पटकथा, संवाद, राजकीय प्रचार आणि सिनेमा हे ऐतिहासिकदृष्ट्या जोडले गेलेले आहेत. त्यामुळे फक्त सिनेमा हा काही राजकारणाचा शॉर्टकट नाही आहे, तर राजकीय सामाजिकरणाचा प्लॅटफॉर्म बनलेला आहे.
आता सांगितलेले ह्या जे काही तिन्ही गोष्टी आहेत त्या जरा आपल्या महाराष्ट्राला लावून बघूया. सगळीकडे तुम्हाला निराशा दिसून येईल. सगळ्यात पहिलं, नो फॅन फॉलोइंग. आपल्याकडचे असे किती कलाकार तुम्हाला देशपातळीवरती दिसून येतात ज्यांचा ह्यूज असा फॅन फॉलोइंग आहे? आम्हाला तर सापडत नाहीये. तुम्हाला काही आठवलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सिनेमा आणि त्यातल्या कॅरेक्टर्सचा विचार केला तर मुळात आपले सिनेमे इतके सुमार दर्जाचे असतात की प्रेक्षक ते बघायला अजिबात तयार नसतात. कधी कधी तर असं वाटायला लागतं की ज्यांनी सिनेमा बनवलाय ते तरी आपले सिनेमे नीट बघत असतील की नाही. तेव्हा अशा सिनेमा आणि त्यातल्या कॅरेक्टरविषयी लोकांना आपलेपणा वाटण्याची शक्यता नाहीच आहे. त्यामुळे फॅन क्लब किंवा फॅन फॉलोईंग हा प्रकारही आपल्याकडे नाही. दुसरा मुद्दा, भाषा आणि अस्मितेशी देणं घेणं नाही आहे. आपले मराठी कलाकार आणि भाषिक अस्मिता यांचा दूरपर्यंत संबंध नसतो. किती कलाकार मराठी भाषेशी संबंधित कुठल्या तरी एखाद्या उपक्रमामध्ये जाहीररित्या सहभागी झालेले आहेत. भाषिक आणि प्रांतीय अस्मितेचा मुद्दा निघतो तेव्हा किती मराठी कलाकार न घाबरता पुढे येतात? ऑलमोस्ट नो. तिसरा मुद्दा, राजकीय भूमिका नाही आणि समजही नाही. आपल्या कलाकारांना कोणताही राजकीय जो काही अँगल असतो तो नसतो किंवा कोणतीही राजकीय भूमिका नसते. काही सिनेमांमध्ये राजकीय रोल केले असले तरी ते तेवढ्यापुरतंच मर्यादित असतं. डायलॉग प्रेझेंट करण्यापलीकडे या कलाकारांची राजकीय समज नसते. हे दिसून देखील आलेलं आहे. अनेकांना बेसिक राजकारणही कळत नाही. त्यामुळे त्या फंदातच पडायचं नाही. असे लोक राजकारणातही फारसे सक्सेसफुल होत नाहीत. नावं अर्थातच मला सांगायची गरज नाही, तुम्ही सुज्ञ आहातच. आपल्याकडचा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमा नीट महाराष्ट्रामध्ये देखील म्हणजेच आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देखील साधा पोहोचू शकलेला नाही आहे किंवा तो त्या लेवलचा नसतो. अशावेळी मराठी पॅन इंडिया कधी व्हायचा आणि यातले हिरो किंवा कलाकार कधी प्रेक्षकांवरती गारूड घालायचे? तुमच्यापैकी किती जण रेग्युलरली मराठी सिनेमे पाहतात आणि यातला कुठला कलाकार तुम्हाला आवडतो? थिएटरला जाताना कोणत्या प्रकारच्या सिनेमांना तुम्ही प्रेफर करता किंवा कोणत्या लँग्वेजच्या असं म्हणूया? तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन सिनेमा पाहायचा असेल तर प्रेफर कोणत्या मूव्हीजना असतो? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता राज ठाकरेंशी का होती तलपतींची तुलना? विजय तलपती यांची तुलना राज ठाकरेंशी करणारे काही व्हिडिओ दिसून आलेले आहेत. पण दोघांचंही बॅकग्राऊंड हे पूर्णतः भिन्न आहे. विजय सिनेकलावंत आहेत तर राज लहानपणापासून राजकीय कुटुंबामध्ये वाढलेले आहेत. विजय यांनी फेब्रुवारी 2024 तमिळगा वेट्री कळघम हा पक्ष स्थापन केला असला तरी 2009 पासूनच त्यांनी मक्कळ इयक्कम या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडलेली होतीच. तर राज थेट राजकीय पक्षातून काम करत होते आणि आत्ता देखील काम करत आहेत. विजय मक्कळ इयक्कमच्या पायावरच TVKची उभारणी विजय यांनी केली. राज ठाकरे यांच्याकडे ही संघटना होतीच, पण त्याचं संघटन हे नीटसं होऊ शकलं नाही आजतागायत. कारण सुरुवातीला जे यश त्यांनी मिळवलं नंतर ते त्यांना टिकवून ठेवता आलं नाही. मनसेचे अनेक जुने नेते इतर पक्षांच्या आधारावरती अस्तित्व टिकवण्याची धडपड सध्या करताना आपल्याला दिसून येतात. भूमिका बदलणारे नेते म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःची ओळख करवून घेतलेली आहे. कधी एकटे लढले, कधी NDA किंवा महायुतीला पाठिंबा दिला तर कधी महाविकास आघाडीला. काहीच ठोस अशी त्यांची भूमिका आपल्याला दिसून येत नाही. विजय यांची मात्र भूमिका स्पष्ट होती. DMK नाही, AIDMK नाही आणि भाजपा तर नाहीच नाही. विजय निवडणूक एकटे लढले आणि जिंकले सुद्धा. केवळ 10 आमदार कमी पडले. त्यामुळे प्रस्थापितांना घेण्याच्या ऐवजी काँग्रेससह छोट्या पक्षांची मदत त्यांनी घेतली आणि मुख्यमंत्री झाले, सत्ता हस्तगत केली. या दोन नेत्यांची तुलना करणाऱ्या पोस्ट आणि व्हिडिओ मीडियावरती दिसत असले तरी ते खरं तर अर्थहीन आहेत. त्याला काहीच अर्थ नाही. दोन नेत्यांची तुलना होऊच शकत नाही. उलट आता विजय यांच्या ऐतिहासिक विजयाने अनेकांना एक आदर्श घालून दिलेला आहे. तो समोर ठेवून अनेक राजकीय पक्षांनी आपली वाटचाल केली पाहिजे, अगदी मनसेने सुद्धा. तेव्हा तुलना सोडा आणि कामाला लागा, तरच काहीतरी निभाव हा राजकारणामध्ये लागणार आहे. महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य राज्य यांच्यामध्ये मोठी तफावत आहे. अनेक मुद्दे आहेत, त्यातले काही मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. शोध घेतला तर अजून अनेक बाबी सापडतील, समोर येतील, ज्या कदाचित आपल्याला खूप विचार करायला देखील भाग पाडतील. व्हिडिओच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रातले कोणते कलाकार मुख्यमंत्री होण्यापर्यंत मजल मारू शकतात, तर त्याचं उत्तर सध्या तरी कुणीच नाही असं आपल्याला देता येईल.
असं कोणतंही व्यक्तिमत्व सध्या तरी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे महाराष्ट्राला कधी विजय मिळणार हे सांगता येणार नाही. अर्थात ही आमची मतं आहेत. तुम्ही याच्याशी सहमत आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि याशिवाय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.